हाय, नमस्कार मित्रांनो. मी निशा. मैत्रकुल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अंगावरून पांढरा स्राव जाणं याविषयी माहिती घेतली. मासिक पाळी या विषयावरही आपण बोललेलो आहोत. असाच एक नवीन विषय, संवेदनशील विषय मी तुमच्यासोबत यावेळेला घेऊन आलेली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर यावेळी आपण बोलणार आहोत पीसीओडी आणि किशोरवयीन मुली. किशोरवयीन मुलींमध्ये पीसीओडी आढळतो का? तर हो, आढळतो. अगदी किशोरवयीन मुलींमध्येही पीसीओडीचं प्रमाण आढळतं. मग पीसीओडी म्हटल्यानंतर भीती, धसका असलं घेण्याची गरज नाहीये. खरं तर पीसीओडीची लक्षणं कशी ओळखायची? अनियमित मासिक पाळी येतेय किंवा अ, व अ, अचानक वजन वाढते, चेहऱ्यावर केस येतायत, पिंपल्स येतायत, हे सगळं लक्षणं दिसायला लागली की पीसीओडीचं लक्षणं आहेत हे ओळखायला हवं. पण ही सगळी लक्षणं दिसतायत म्हणजे पीसीओडी आहे का? तर नाही. पण पीसीओडी आहे, पण ही सगळी लक्षणं दिसत नाही असंही आहे. त्यामुळे ही सगळी लक्षणं पीसीओडीमध्ये दिसतातच असं नाहीये. खरं तर हा पीसीओडी आजार किंवा पीसीओडीचं जे काही प्रमाण आहे, अनियमित पाळी आणि त्या संदर्भाने येणारे सगळेच त्रास, अगदीच मानसिक त्रास, त्यामुळे आपल्याला अनियमित झोप, पुरेशी झोप न होणं, आहारावरती पूर्णपणे नियंत्रण नसणं, पोषक असा आहार न घेणं, व्यायाम टाळणं या सगळ्या गोष्टीमुळं पीसीओडीचं प्रमाण वाढत जाऊ शकतं हे लक्षात घ्यायला हवं. यासाठी आपल्याला काय करायला हवं? भरपूर पाणी प्यायचं आहे, योग्य व्यायाम करायचा आहे, पुरेशी विश्रांती घ्यायची आहे आणि आपला आहारही अगदी पोषक असा घ्यायचा आहे. यासाठी जंक फूड विशेषतः जे बाजारात जंक फूड आहे तर ते आपण टाळायचं आहे आणि आपण हेल्दी डाएट फॉलो करायचं आहे पीसीओडीची लक्षणं असताना. बरं, मग अनियमित पाळी येते म्हणून दरवेळेला पीसीओडीच आहे का? तर नाहीये. म्हणजे पाळीची सुरुवात जस्ट आत्ता झाली आहे, तर त्यामुळं सुरुवातीचे काही महिने अनियमित पाळी असू शकते. पण ही जर अनेक काळासाठी किंवा अनेक महिन्यांसाठीही अनियमित आहे, म्हणजे 2-3 महिन्यातून एकदाच पाळी येते किंवा 2-2 महिन्यांचा गॅप आहे, बरीच वाट पाहिल्यानंतरही पाळी येत नाहीये, तर असं सगळं येत असेल तर कुठलंही निराश होण्याचं कारण नाहीये. लक्षात घ्यायचंय, आपलं शरीर खूप सुंदर आहे आणि काही वेळा या शरीराला मदतीची गरज आहे. आपण या शरीराला जेव्हा-जेव्हा मदतीची गरज आहे, तेव्हा-तेव्हा ती ओळखूयात आणि तेव्हा-तेव्हा पाहिजे तशी मदत करूयात. अशा वेळी जर आपल्याला काही शंका असतील, असं वाटायला लागलं, की माझ्यातही पीसीओडीची लक्षणं आहेत का? त्यावेळेला आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊयात. म्हणजे पीसीओडी आहे म्हणून स्वतःच लगेच अ, उपाय घ्यायला किंवा तसं निवारण झालेलं आहे, की आता मला पीसीओडी आहे, मी ही लक्षणं बघितली आहेत आणि आपण औषधं घ्यायला किंवा उपचार करायला सुरुवात केली आहे, तर असं नाहीये. आधी आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊया. घाबरून जायला नको आणि इतरांनाही आपण अगदीच मोकळेपणाने आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल बोलत राहूयात. पीसीओडीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे किंवा पीसीओडी असताना तुम्हाला काय त्रास होतो किंवा या संदर्भाने तुम्हाला आणखी काय बोलायचं असेल, तर या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा. या सगळ्या सेक्शनमध्ये किंवा आता या सगळ्या व्हिडिओच्या मालिकेमध्ये तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ हवा आहे किंवा दुसरं काही आणखीन बोलायचं असेल, तर नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओसाठी आपण भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत धन्यवाद. बाय. थँक यू.